आज सकाळी उठलो आणि तयार झालो कॉलेजला जायला. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज कॉलेजमध्ये गेल्यावर कळालं की लेक्चर नाही होणार, त्याच्या जागेवर होणार होतं एक सेशन. मग काय, पोरं म्हटले तसं पण काही कळत नाही. मग आपण एक काम करू, क्रिकेट खेळायला जाऊयात. मग काय, आम्ही गेलो ग्राउंडकडं. पण बघतो तर काय, तिथं मॅच चालू होती. मग आता काय करावं म्हणून आम्ही ठरलं की सगळे सोबतच जाऊ सेशनला. आणि गेलो सेशनमध्ये. सर आम्हाला काय सांगत होते कळालंच नाही, कारण की सगळ्या मुलांचं लक्ष मोबाईलमध्ये होतं. मग काय, 2 तास बसलो आम्ही हॉलमध्ये आणि सर जसे थँक्स म्हटले सगळे खुश झाले. एकदाचं झालं सेशन. मग आमचं होतं CS लेक्चर, जिथं आम्हाला एखादं ॲक्ट करायचं होतं, जे की कंपल्सरी नव्हतं, पण आम्ही करू आपण. भैया कसं आहे माहिती का, आम्हाला ॲक्टिव्हिटी दिली होती पण हसूचित काय आलं काय सांगा, ते मग बोलता बी नाही आलं. आता काय माहिती आता काय होतं पुढे. बोल ना. थांब हा बरोबर यार, ती बोलत होती ना, थांब ना यार. ॲक्च्युअली रिहर्सल करताना एवढं हसू येत होतं ना, काय सांगा. याचा पण एक व्हिडिओ नक्कीच टाकल मी. त्यात बघा आमचं नाटक आणि त्याची रिहर्सल. मग जेवण वगैरे केलं आणि आम्ही पोचलो ग्राफिक्सच्या प्रॅक्टिकलला. आज सर नव्हते येणार, पण आमच्या शीट कंप्लीट करायच्या बाकी होत्या, म्हणून आम्ही करत बसलो. मग आपल्या अभिषेक भाऊला जायचं होतं गावाकडं. मग त्याला घेऊन आम्ही पोचलो क्रांती चौकात आणि त्याला टाटा करून निघालो वापस. मग घरी येऊन आवरलं आणि तयार झालो जिमला जायला. आज ठरवलं होतं की वर्कआउटचा ब्लॉग बनवूया. तर आज आपण जिममध्ये चेस्ट आणि ट्रायसेप मारणार आहोत. तर बघूया आजचा वर्कआउट कसा होता आपला. मग काय, काढली आपली सुंदरी आणि निघालो आपल्या डेस्टिनीकडं. रस्त्याने खूप थंडी वाजत होती रे. आणि मग जिममध्ये पोचलो आणि बघतो तर काय, जिमच बंद होती, कारण जिमचं रिनोव्हेशन चालू होतं. सगळ्या मशीन नवीन आणल्या होत्या जावेद सर. थोड्या वेळ थांबलो, नंतर सगळ्या मशीन झाल्या सेट. मग काय, बघितल्या कोणत्या कोणत्या मशीन आल्या आहेत. तर हे लॅट पुल डाऊनची मशीन, या दोन्ही चेस्टच्या. हे काय होतं ते तर कळालं नाही बघ मला. ही बायसेपची मशीन, इकडं लेग आणि शोल्डरच्या मशीन होत्या, तिकडं मागं स्मिथ मशीन होती, इथं लेग प्रेस होती. आदित्य भाऊ सोबत आम्ही सगळ्या मशीन बघू लागलो. इकडे डंबल वगैरे पण नवीन, सगळंच नवीन होतं. मग आदित्य म्हणे थांब मी शोल्डर मारून बघतो. नंतर आमच्याकडे खूप टाइम बाकी होता, म्हणून आदित्य म्हटला चल जाऊ आपण दाबेली खायला. मग काय, मी म्हटलं चलो. मग काय, पोचलो आम्ही भाऊच्या फेवरेट प्लेसवर आणि आम्ही खाल्ली दाबेली. नंतर निघालो वापस घराकडं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हां, फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र.